नमस्कार. आज आपण बनवणार आहात लिंबाचं मिरचू. भाजी जर चव झाली नसेल तर आपण हे मिरचू बनवू शकता. 5 मिनिटामध्ये बनते मिरचू हे. त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लिंबू पण घेतलेला आहे. आता आपल्याला मिरच्याचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने मिरच्या धुवायच्या आहेत. ते बघू शकता मी मिरच्याचे देठ काढलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ह्याला गॅसवर उकडून घ्यायचं, लिंबाला आणि मिरच्याला. देठ ते काढून घेतलेले आहेत मी आणि गॅसवर ठेवलेला आहे बघा मिरच्या उकडायला. मिरच्या उकडायला ठेवलेल्या आहे बघा. अशा मिरच्या उकडत आहेत. मऊ होईपर्यंत मिरच्याला उकडून घ्यायचं आहे, मिरच्याला आणि लिंबाला आपल्याला. एकदम सोपी रेसिपी आहे. हे बघा एकदम मिरची मऊ झालेली आहे, उकडलेली आहे. आता आपण हे मिरच्या आणि लिंबू थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता, नाहीतर मिक्सर नसेल तर आपलं खलबत्ता असते ना त्याच्यामध्ये पण करू शकता. बघा असं पाणी काढायचं आहे मिरच्यामधलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि लिंबातलं पण पाणी काढायचं आहे. उकळल्याने पाणी जाते ना लिंबामध्ये आणि मिरच्यामध्ये, त्यासाठी पाणी काढून घ्यायचं चांगलं लिंबामधून आणि मिरच्यामधून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लिंबातलं पाणी काढायचं आहे आणि आपण पाणी काढलेलं आहे मिरच्यामधलं आणि लिंबामधलं. आता आपल्याला टाकायचं आहे मीठ. मीठ टाकल्याने चव होते. बिना तेलाचं एकदम सोपी रेसिपी आहे. जिरे आणि लसूण टाकायचे आहे. तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता वरून. आणि मिक्सरमधून काढलेलं आहे बघा. मिरचू बघू शकता तुम्ही. खूप छान दिसत आहे मिरचू आपलं आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. हे 4 दिवस मिरचू चलते आणि चवीला एकदम टेस्टी लागते. बिना तेलाचं मिरचू बनलेलं आहे. खूप छान लागते. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसं बनलेलं आहे.